माझा अशीच शांत राहणार आहेस का काही बोलणार आहेस तरी? अगं असं शांत राहून प्रश्न सुटणार आहेत का? मग काय करू मी आई? माझ्या आज्ञेची वाट बघत ती बानू गडाच्या मध्याशी पायथ्याशी कुठेतरी उभी आहे, म्हणून मी तिला सहानुभूती दाखव, सगळं विसरून जाऊ एका क्षणात आणि आज्ञा देऊ तिला जेजुरीत राहण्याची? असंच आता होत राहणार आहे का? प्रत्येक वेळी माघार मी घ्यायची, मी पडती बाजू घ्यायची प्रत्येक वेळी? कारण तू क्षमाशील आहेस, तू हे विसरू नकोस. तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. आणि मला सांग, माघार घेतल्यामुळे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते जर मिळणार असेल तर माघार घेण्यात अशी काय अडचण आहे? मला माहितीये तूही असंच म्हणणार आहेस आई. कोणालाच माझा झालेला अपमान दिसत नाहीये. आणि आई, मला किती त्रास होतो या सगळ्याचा हा दिसतोय ना तुला? माझा अगं आई आहे मी तुझी, तुला होणारा त्रास मला दिसतो आहे. आणि म्हणूनच तुला सांगते, एकदाच काय तो या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून टाक. आणि तू या जेजुरीची सम्राज्ञी आहेस, आणि जर ती बानू या जेजुरीत राहणार असेल तर तिला तुझ्या आज्ञेतच राहावं लागेल, हे ध्यानात ठेव. हा निर्णय घेणं इतकं सोपं नाही आहे. मला ठाऊक आहे, मला कळत नाही असं वाटतंय का तुला? पण तुला आत्ता होणाऱ्या त्रासापेक्षा भविष्यात जे सुख आणि समाधान मिळणार आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हाळसा, मला तुला जे सांगायचंय ते तुझ्या आईच्या मतानितकं स्पष्ट आणि रोखठोक नसेलही कदाचित, पण ते सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हाळसा, तुझ्या मनात बानूबद्दल जो राग आहे तो सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मला तुला हे सांगायचंय की श्री खंडेराय तुला सोडून कधीही जाणार नाहीत, ह्या विचाराने तू निर्णय घेऊ नकोस. अहो काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोलतोय मी. म्हाळसा, अशा अनेक घटना असतात ज्या उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा त्यामागचे प्रयोजन आपल्याला कळत नाही, परंतु त्यामागचे संकेत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. हे संकेतच आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतात. तू बानूला जेजुरीत येण्याचे निमंत्रण दिलेस, पण तिने त्याला नकार दिला. पण तरीही आज या गडावर ह्या जेजुरीत येण्यासाठी ती तुझी अनुमती मागते. त्यामागे निश्चितच काहीतरी संकेत असणार, असं नाही वाटत तुला? ऐक माझं म्हाळसा, बानूला जेजुरीत येण्याची अनुमती दे. अहो, आपण आता निघूयात. थांबा तिम्माशेठ. म्हाळसा जो काही निर्णय घेईल तो निर्णय तिने सर्वांसमक्ष घ्यावा असे मला वाटते. म्हणजे मी जे मघाशी बोलले त्याचा विचार झालेला दिसत नाहीये. देवी, जे काही घडलंय ते का घडलंय आणि बाणाईने हा निर्णय घेण्यामागे निश्चित काय कारण आहे हे अद्याप कळलेलं नाही. ते जाणून घेण्यात मला अजिबात रस नाही. होय, पण तुझ्या निर्णयामुळे बानूने इथेच थांबायचं की आल्या वाटेने परत जायचं हे ठरणार आहे. तेव्हा म्हाळसा, तुला निर्णय घ्यावाच लागेल. जर माझ्या निर्णयावर सारं काही अवलंबून असेल तर मी सर्वांसमक्ष माझा निर्णय सांगते. मी बानूला जेजुरीत येण्याची अनुमती देते.